मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांचे जे दोन सहकारी होते न्यायमूर्ती मोहना आणि न्यायमूर्ती बागची यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कायदा त्याचं काम करेल, संविधान काम करेल. आम्ही ज्याने बेईमानी केली, ज्याने घटनेशी द्रोह केला, त्यांना कायद्याच्याच माध्यमातून संपवू याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलं अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. पण जर संविधान मान्य केलं आणि निवडणूक आयोगानं दिलेला चुकीचा निर्णय, दबावाखाली दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या देशातील लोकशाहीचा मोठा विजय असेल. सर, काल बोलताना कपिल सिब्बल यांच्याकडनं हाही मुद्दा उपस्थित केला गेला की ज्या पद्धतीनं पक्ष फोडला हा प्री प्लॅन वाटतो. नक्की. ज्या पद्धतीने ते सुरतला गेले, तिथं एकाच हॉटेलमध्ये राहिले, नंतर गुवाहाटीची ट्रिप आणि भाजपनं केलेली त्यांना पुरवलेली रसद, हा मुद्दा सिब्बल यांच्या युक्तीवर वारंवार फुटीर गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे. याचा त्याने उल्लेख केला. आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही. हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे. एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही. हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. सर, 2013 आणि 2018ला उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झालेली, त्यापैकी एक नियुक्ती अयोग्य. त्यावरती कपिल सिब्बल यांनी सांगितलं की 2014ला नेतृत्वात उद्धव ठाकरेंच्या निवडणुका झाल्या, 2019लाही झाल्या, मग ते निवडून आलेले आहेत लोकप्रतिनिधींचा. 2014-2019च्या निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच झाल्या आणि त्या नेतृत्वाखाली झालेल्या सरकारमध्ये सुद्धा हा फुटीर गट सामील होता. त्याच्यामुळे ही आयडियॉलॉजिकल किंवा वैचारिक फूट आहे असं मानता येणार नाही. 2014 साली आम्ही स्वतंत्रपणे लढून भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, तेव्हा कुठे गेला होता यांचा वैचारिक लढा? अशा अनेक गोष्टी रेकॉर्डवरती आलेल्या. चलिए सर, ज्या पद्धतीनं कोर्टानं सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी लावलेली आहे, अपेक्षा आहे का ही सुनावणी कायमस्वरूपी कंटिन्युएशन असं राहील? कारण तुमचा मूळ आरोप असा असायचा की कोर्ट सुनावणीच घेत, आमचं ऐकून घेत नाही. पण आता आमचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आहे. काल कपिल सिब्बल यांना 2.5 तासाचा वेळ कोर्टानं दिला. कोर्ट उठेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत कोर्टानं